अगं प्रियतमे गेली कुठेही सगळा गोळ झाला. अगं आजचं वर्तमानपत्र वाचलंस का तू? ते तुम्ही वाचायचं, माझ्या बातम्या मीच कशा वाचणार? असं पण आज तुझ्याबद्दल कौतुकानं नाही आश्चर्य आणि रागानं लिहिलंय. तू म्हणे कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पत्र लिहिलंस. पत्र काय कुणी कुणाला लिहू नये का? नाही लिहावं ना, पण हे असं संगीत शारदामधलं मूर्तिमंत भीती उभी हे पद तू त्याला संपूर्ण लिहून पाठवलंस. किती अप्रतिम पद आहे. गोवरनी लिहिलंय. गोवर कोणी? गोविंद बल्लाळ देवार, माझे काका. विसरलाय तुम्ही? अगं त्याला कसा विसरेन मी? आणि पद अप्रतिमच आहे. पण त्या पदाखाली तू काय वाक्य लिहिलंस? लिहिलंय की तुम्ही कोल्हापूरचे मोठे संस्थानिक आहात. त्याच्या पुढे काय लिहिलंयस? तुम्ही कलाप्रेमी आहात. आणि त्याच्या पुढे संगीत शारदामधले हे पद तुम्हाला पाठ करावयाचे असल्यास लिहून पाठवले आहे. त्याला ते कशाला पाठ करावयाचे असेल? मग उगाच का केशवराव भोसलेला 13 वेळा गायला लावेल कोणी? कोल्हापुरात संगीत शारदाचा प्रयोग खूप रंगला होता. पण पहाट होत आली तरी प्रयोग संपायचं नावच घेईना. कसा संपणार प्रयोग? कसा संपणार? एखाद्या नटाला जर त्यांनी 13 वेळा गायला लावलं तर कसा संपणार प्रयोग? अगं त्यालाच तर प्रयोग रंगणं असं म्हणतात ना. मला तर वाटतं त्यांना ते चांगलं ना पाठ करावयाचं असतं म्हणून लिहूनच पाठवलं. बसा म्हटलं सावकाश पाठ करत. पण आता वर्तमानपत्रवाल्याने त्याचा कशाला एवढा पुहा करायला हवा? हे बघा, शाहू महाराजांचं स्थान आहे संस्थानाच्या सिंहासनावर. पण माझे स्थान आहे रसिकांच्या हृदय सिंहासनावर. मग माझा अधिकार मोठा नव्हे काय? होय. आता पुन्हा एक पत्र धाडणार आहे. आणि ते आता कशा